तर सकाळचे कामं तर सगळे आवरून वगैरे घेतलेले होते आणि नंतर आहे ना मस्त आंघोळ वगैरे करून घेतली थंड पाण्याने. 9-9:30 वाजताच एवढं जास्त गरम पाणी यायला लागतंय नळातून. असं थंड पाण्याने आंघोळ केल्यासारखं पण वाटत नाही, खूप जास्त गरम होतंय. म्हटलं चला आता मला हेअर वॉश करायचे होते म्हणून थोडंसं उशिराच आंघोळ केलेली होती आज. बाकीचे सगळे कामं वगैरे तर आवरून झालेले होते. रात्री घासून ठेवलेले भांडे होते ना, ते पण सगळे जागेवरती व्यवस्थित लावून घेतलेले होते आणि उशीर झाला होता, 12-12:30 वाजलेले होते. म्हटलं ते ब्लॅक कॉफी नको, आता छान अशी कोल्ड कॉफी बनवूया थंड थंड. मस्त कॉफी वगैरे पिऊन घेतली. जानू आत्ताच उठलेली होती. आता स्कूलला सुट्ट्या असल्यामुळे ना जानू जरा उशिराच उठायला लागली. तिला त्यांना लवकर उठायची सवय लावावी लागणार आहे मला, नाही तर मग स्कूल उघडल्यावरती जास्तच त्रास देईन ती. तर तिचं चाललेलं होतं उठल्यावरती इथे ना मिठाई खायचं, तर ती तिची मिठाई खात बसलेली होती. म्हटलं चला आता इथे ना दुपारचा असाच प्लॅन झाला तेव्हा पाणीपुरी खाऊयात, कारण की आता बाहेर जाऊन पाणीपुरी नव्हती खायची आम्हाला, कारण की ऊन पण खूप होतं आणि पाणीपुरी पण खायचं मन झालं होतं. म्हणून म्हटलं चला घरीच पाणीपुरी बनवूयात. पुऱ्या तर सगळ्या बनवून घेतल्या होत्या, पाणी बनवून ठेवलेलं होतं सोनिकाने अगोदरच. मी ते पुऱ्या आणि रगडा तयार करून घेतला होता. मस्त अशी पाणीपुरी वगैरे तयार केली, खाल्ली आणि मस्त दुपारची ना एक झोप पण घेतलेली होती. झोपेतून उठल्यावरती ना मस्त असं लिंबू पाणी बनवलेलं होतं. कोल्ड कॉफी तर मी सकाळीच घेतलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं आता ना छान असं लिंबू सरबत बनवूयात. इथे पाणीपुरीचे भांडे आणि सरबताचे सगळे भांडे वगैरे तसेच पडलेले होते, ते पण अगोदर व्यवस्थित घासून घेतलेले होते. स्वयंपाक वगैरे तर काय करायचं नव्हता म्हणून गेलोत बाहेर डोसा खायला. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.